ग्रामीण भागातील गोरगरीब यांना आरोग्य सेवा कशी देता येईल याकरिता संजय देशमुख मित्र परिवार, प्रहार जनशक्ती पक्ष, जीवन आधार सामाजिक संस्था नागपूर, शालिनी मेघे हॉस्पिटल नागपूर माध्यमातून अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे महाआरोग्य कॅम्पचे आयोजन करण्यात आले। या मोफत आरोग्य कॅम्पला तिवसा येथील नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला। याकरिता नागरिकांचा भरभरून प्रतिसाद पाहायला मिळाला। आमचे संजयजी देशमुख ज्यांच्यामुळे हा कॅम्प झाला ते जीवनराव जोंजाळ, आमचे बाळासाहेब देशमुख आणि आपण सर्व प्राध्यापक तथा कार्यकर्ता मंडळी। खरं तर अतिशय चांगल्या प्रहारचं कित्येक वर्षाचं 20 ते 25 वर्षाचं हे काम आहे। जेव्हा शिबिर म्हटलं म्हणजे मोठी कठीण गोष्ट होती। अशा काळात प्रहारना आरोग्याचं अभियान मला वाटतं 20-25 वर्षापासून सुरू केलं आणि ते आता त्याच ताकदीनं सुरू आहे, याचा आम्हाला खरं तर आनंद आहे। मला आठवते अजूनही का जेव्हा आम्ही पेशंट घेऊन जायचं तेव्हा पेशंटच्या खिशात पैसे नाही राहायचे आणि आमच्या खिशात नाही राहायचं आणि विदाऊट तिकीट आम्ही मुंबईला जायचं। इको तेव्हा 150-250 रुपयाचा इको होता आणि 250 रुपये द्यायला सुद्धा पेशंटला पैसे खिशात राहायचे नाही। मग आम्ही तिथं तपासणीवाल्याला सांगायचं की आम्ही खालून पैसे घेऊन येतो आणि इकोचा रिपोर्ट घेऊन पैन चाललं जायचं। अशा अवस्थेत आम्ही पेशंट मुंबईला घेऊन दुरुस्त केले। आखरी त्याची गरज त्यावेळेस तशी होती। आता दिवसांदिवस हा फार चांगला बदल होत आहे। मी जीवनराव मागं भेटल्यावर सांगितलं का रुग्ण हा पालखीत बसला पाहिजे, जसं मतदार पालखीत आहे सध्या। कारण एवढ्या पार्ट्या झाल्या तर मतदार राजा पार्टीत आहे, सगळे बरोबर समजून सांगत असतं। ग्राहक पालखीत बसलेला आहे। कारण पहिले गावात एकच किराणा दुकान राहिलं तर त्याची काही मक्तेदारी दुकानदाराची होती। आता 4 दुकानदार झाले तर तो 4 एकूण उधारी घेते, 4 डोक्याला आला टाइम तर डुबून टाकते। या कॅम्पमध्ये 1135 रुग्णांनी नोंद केली असून नागपूर येथे मोफत पुढील उपचाराकरिता 438 पेशंट रेफर करण्यात आले आहे। रुग्णांना रक्तदानाची गरज भासते त्याकरिता 53 रक्तदाते यांनी रक्तदान करून सहकार्य केले। खरं तर प्रहारचे 20 वर्षापासूनची आरोग्य सेवा आहे आणि अखंडितपणे आम्ही तिवसा तालुका तिवसा मतदारसंघामध्ये करत आहोत आणि जीवनभाऊ जोंजाळ यांच्या माध्यमातून जीवन आधार संस्था, शालिनी मेघे चॅरिटेबल ट्रस्ट आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आज आपण इथं महाआरोग्य शिबिर घेतलं आहे आणि महाआरोग्य शिबिर पूर्णतः निःशुल्क आहे। निसर्गाने शेतकऱ्यांवर, शेतमजुरांवर अतोनात हल्ला चढवलेला आहे। कारण की आमच्या इथचं सोयाबीन गेलं, तूर गेलं, कापूस गेला, सगळं गेलं असताना घरातला एखादा बिमार जर पडला त्याचा उपचार कसा घ्यावा ही चिंता सर्वसामान्यात आहे। त्यामुळे आम्ही असा विचार केला की यावेळेस आरोग्याची एक वारी आपल्या ग्रामीण भागात आली पाहिजे, म्हणून जीवनभाऊच्या माध्यमातून आम्ही ही प्रहार जीवनभाऊ जोंजाळ यांच्या माध्यमातून हा महाआरोग्य शिबिराचा कॅम्प घेतलेला आहे आणि यामध्ये प्रचंड चांगला प्रतिसाद आहे। खरं तर या कॅम्पमध्ये ज्याला खरी गरज आहे ते लोक इथं आले आहेत आणि ते जाताना त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून आम्हालाही दिलासा वाटतो की त्याला कुठेतरी आधार मिळालेला आहे। पुढील नियोजन कोणत्या प्रकारे राहणार, काय सांगू शकाल आपल्या पारंपरिक? जीवन आधार सामाजिक संस्था आणि माननीय श्री संजयदादा देशमुख आणि प्रहार जनशक्ती पक्ष, त्याचबरोबर तिवसाचे माननीय श्री योगेशरावजी लोखंडे आणि सर्व प्रहारचे चमू यांच्या संयुक्त विद्यमाने आपण जो आज महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं होतं, या महाआरोग्य शिबिरामध्ये ज्या रुग्णांची आपण आज तपासणी केली आहे, ज्या रुग्णांचे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा पुढील तपासणीसाठी त्यांना जे उद्या रेफर करण्यात आलेलं आहे, या सर्व रुग्णांना आपण आपल्या संस्थेच्या गाडीने इथे उद्या दिवसावरनं नागपूरला घेऊन जाणार आहे आणि त्यांच्यावर पुढील आपण तिथे उपचार करणार आहे। ज्या रुग्णाला ऑपरेशनची गरज असेल त्या रुग्णाचे ऑपरेशन आपण मोफत करणार आहे। शासनाच्या खूप सुंदर योजना आहेत, परंतु अशा काही गोष्टी आजही आहेत की ज्या आरोग्याच्या शासनाच्या योजनेमध्ये बसत नाही आणि त्या योजनेपर्यंत आपला गोरगरीब माणूस पोचू शकत नाही, म्हणून त्यापर्यंत पोचण्यासाठी आपण महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं। एकाही रुग्णाला एकही रुपया लागला नाही पाहिजे, हा आपला त्यामागचा उद्देश आहे। सर्वप्रथम
पहिली गरज होती गोरगरिबांसाठी अन्न वस्त्र निवारा, ती तास पूर्णपणे आपण साध्य केलेली आहे. परंतु आता जी खरी गरज आहे ती गरज आहे शिक्षण आणि आरोग्य. म्हणून जीवनाधार सामाजिक संस्था आणि संजयदादा देशमुख प्रहार जनशक्ती पक्ष, माननीय आमदार श्री बच्चूभाऊ कडू यांचा जो आरोग्याचा वारसा आहे त्याचे काही विचार जीवनाधार संस्था सोबत घेऊन, आरोग्याचा विचार सोबत घेऊन हे सगळं कार्य आपलं पूर्ण विदर्भामध्ये कसं राबवता येईल आणि गोर गरीब शेतकऱ्यांपर्यंत. आजपर्यंत आपण जे कॅम्प्स घेतले, या कॅम्पमध्ये असं आढळून आलेलं आहे की बहुतांश 80% लोक हे आपला शेतकरी वर्ग आहे आणि शेतकरी हा इतकाच खचलेला आहे की त्याला आपल्या आरोग्यासाठी घरदार, सोनं नाणं, पैसा हा त्याच्याजवळचा गेला नाही पाहिजे. म्हणून जीवनाधार संस्थेचा आरोग्य दीप लावू घरोघरी, जीवनाधार आरोग्य सेवा आपल्या दारी हा उपक्रम आपण सुरू केला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बच्चू कडू, जीवन जवनजाड संस्थापक अध्यक्ष जीवनाधार, संजय देशमुख, माजी विदर्भ प्रमुख प्रहार जनशक्ती पक्ष, योगेश लोखंडे, माजी पंचायत समिती सदस्य, डॉक्टर अश्विन रडके, अजय ठाकरे, सुयोग गोरले आदी प्रहार पक्ष व सर्व जीवनाधार परिवार उपस्थित होते.